नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 19 जानेवारी 2026 च्या पीक विमा योजनेच्या लेटेस्ट अपडेटबद्दल बोलणार आहोत. महाराष्ट्रात 28 जिल्ह्यांमध्ये सरसकट 17,000 रुपये हेक्टरी. तर बघा शेतकरी मित्रांनो, 17,000 रुपये हेक्टरी विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमचा जिल्हा यादीत नाव आहे की नाही, चला जाणून घ्या. तर याच्याबद्दलची पहिली मोठी अपडेट अशी आहे की खरीप 2025 हंगामासाठी नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेत. उदाहरणार्थ 46,000 रुपये हेक्टरी मिळाल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत. दुसरी अपडेट अशी आहे की नवीन यादी 2026साठी 28 जिल्ह्यांमध्ये ही यादी जाहीर झालेली आहे. 10 दिवसात कृषी विभागाच्या पोर्टलवर डाउनलोड करता येईल. पीक कापणीनंतरच अतिवृष्टी मदत मिळणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमची पिकं कापणीनंतर म्हणजे तुमची पिकं गेली की अतिवृष्टीची मदत ही तुम्हाला मिळणार आहे पीक कापणीनंतर. तसेच तिसरी आणि महत्त्वपूर्ण अपडेट अशी आहे की 1 जानेवारी 2026 पासून युनिक फार्मर ID अनिवार्य झालेले आहे. प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश आणि रिमोट सेन्सिंगने कापूस सोयाबीनची गणना अचूक होत आहे. तसेच चौथा आणि शेवटचे अपडेट असे आहे की पीक विम्याबद्दल कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांसोबत पीक विमा जोडला गेला आहे. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे तर हप्ते तुम्हाला मिळतातच, PM किसानचेही देखील मिळतात आणि कर्जमाफी तर होणारच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलेले आहे. याचबरोबर पीक विमा देखील ह्या वर्षी जोडला गेलेला आहे, कारण की ह्या वर्षी तुम्हाला 2026 पीक विमा मिळणार आहे. तसेच कृषी विभागाच्या वेबसाईटवर जा, krishi.maharashtra.government.in वर जाऊन तुमचा आधार, विमा नंबर टाकून यादी पहा. त्याच्यात तुमचे नाव आहे की नाही ते पहा. CSC केंद्र किंवा ॲपद्वारे फॉर्म भरा. ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा, शेअर करा. नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांना हक्काची मदत मिळो. जय जवान जय किसान.